भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. चला तरी आज मस्त गार्लिक पराठा घेऊन आले तुमच्यासाठी. हे पहा, अतिशय सुंदर 10 मिनटात झटपट होणारा पदार्थ आहे आणि माझ्या सगळ्या झटपट होणाऱ्याच रेसिपी असतात, नवीन नवीन असतात. नक्की ट्राय करत चला. तर मी गव्हाच्या पिठाच्या 2 पोळ्या इथं लाटून घेतलेले आहेत अगोदरच. आता ह्याच्यावरती भरपूर प्रमाणात गार्लिक घालूया. असा चॉप केलेला मार्केटमध्ये देखील मिळतो किंवा घरी करायचं म्हटलं तर थोडा वेळ लागतो. आणि तुम्ही जर असा बारीक चॉप करून तेल घालून तुम्ही असा एका बॉटलमध्ये ठेवलात ते केव्हाही तुम्हाला वापरता येतो. आता सगळीकडे स्प्रेड करून झालेलं आहे गार्लिक. आता त्याच्यावर जिरा पावडर काटापर्यंत व्यवस्थित टाकून घ्यायचा, जिरा पावडर देखील. आता लाल तिखट भुरभुरूया. आणि लाल तिखट आणि मिरची दोन्ही तुम्ही वापरू शकता, दोन्ही ऑप्शन आहेत. आता थोडंसं मी जास्त टाकले, तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याप्रमाणे, कारण गार्लिकसुद्धा तिखटपणा असतो त्या गार्लिकमध्ये. आणि भरपूर असा लसूण वापरायचा आहे बरं का त्याच्यामध्ये. थोडंसं मीठ टाकते, नाही टाकलं तर मीठ चालू शकते कारण पोळीमध्ये सुद्धा मीठ आहे. वरून कोथिंबीर टाकूया, भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकते इथे. आणि आता घालूया वरती दुसरी पोळी. आणि व्यवस्थित ते जे आहेत साईडच्या कडा ज्या आहेत त्या बंद करून घ्यायच्या, म्हणजे आतला गार्लिक जे आहे ते बाहेर येणार नाही, जेणेकरून. तर हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे बरं का. छान असा लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने, म्हणजे कडेपर्यंत तो व्यवस्थित गार्लिक पोचला पाहिजे. आणि आता हा मिडियम लाटून घेतलेला आहे. तवाही गरम झालेला आहे. तूप टाकून किंवा बटर टाकून मस्त भाजून घेऊ शकता. तेल टाकू शकता. जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही त्याला यूज करू शकता. तेल, तूप, मग काही वापरा तुमच्या आवडीप्रमाणे. आणि कमी वापरायचं असेल तर कमी देखील वापरू शकता. आता हा पराठा तव्यावरती दोन्ही बाजूनी मस्त खमंग भाजून घ्यायचा आहे. आणि आता वरून थोडंसं आणखीन तूप टाकूया, म्हणजे चवीला भन्नाट लागतो तुपामुळे. करून नक्की पहा मित्रमैत्रिणींना. हा पराठा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला देखील विसरू नका. आता हे पलटी करून घेऊ. झटपट रेसिपी असतात आणि माझ्या बरेच पराठ्याच्या रेसिपी आहेत. आता हे दुसरी बाजूसुद्धा भाजलेली आहे. आता हा पराठा आता भाजलेला काढून घेऊ, डिशमध्ये काढायचे आहे. मग दह्याबरोबर खा किंवा असाच खा, छान लागतो. मग कशी वाटली आजची रेसिपी? चला तर मग झटपट रेसिपी करायला घ्या मग. आणि दाखवते तुम्हाला. भरपूर अशा गार्लिकचा वापर केलेला आहे. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.